नमस्कार विद्यार्थी मित्रों, इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी तर्फे सिव्हिल इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांचे वारंवार फोन येत असल्यामुळं की सर कट ऑफ किती असेल पूर्व परीक्षेचा असणार आहात, तर त्यामुळं आज आम्ही आमच्या क्लासतर्फे हा कट ऑफ आम्ही आज मुलांसाठी YouTube वरती टाकत आहोत। तर सर्वप्रथम आपण जर पाठीमागच्या एक्झामचा विचार करायला गेलो तर जी 2015 ची जी जाहिरात होती, ज्याची मुख्य परीक्षा झाली ज्या 2016 मध्ये, तर त्यावेळेस 366 जागा होत्या आय थिंक। तर त्यावेळेसचा तो पॅटर्न, तो सिलेबस आणि आताची जी तुमची 2017 मध्ये सिव्हिलची जी एक्झाम घेतली गेली त्या सिव्हिलच्या एक्झामचा असणारा हा सिलेबस, तर ऍक्च्युली आयोगाने यावेळेस काय केलेलं होतं, सिलेबस हा रिवाइज केलेला आहे की ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग प्लस मेकॅनिकल असेल आणि इलेक्ट्रिकल असेल, या तिन्ही या डिपार्टमेंटचा तुम्हाला काय केलं असेल, सिलेबस टाकला असेल। कंबाईन मध्ये सिलेबस असेल तुमचा हा पूर्व परीक्षेचा, की जी पूर्व परीक्षा तुमची आत्ताच 9 जुलै मध्ये पार पडली गेली। तर अपेक्षा आहे की या परीक्षेचा पेपर हा अगोदरच्या पेपरपेक्षा मात्र, म्हणजे जो 2015 ची जी तुमची ऍड होती त्या पेपरपेक्षा हा पेपरची काठिण्य पातळी जर बघितलं तर तशी ती थोडीशी होती काठिण्य पातळी, पण तेवढाही काठिण्य पातळीचा पेपर हा नव्हता आणि तेवढाही सोपा नव्हता। पण ऍक्च्युली एक गोष्ट मात्र क्लिअर होती की इंजिनिअरिंगचा कॅन्डिडेट म्हणल्यानंतर की नॉन टेक्निकलचा त्यांचा संबंध तुटलेला असतो आणि याच्यामध्ये नॉन टेक्निकल तुम्हाला जो भाग होता तो 40 मार्काचा भाग हा नॉन टेक्निकलचा होता पूर्वला आणि 60 मार्काचा भाग तुम्हाला हा टेक्निकलचा होता ऍक्च्युली। तर त्याच्यामध्ये तुमचं तर ते मग त्याच्यामध्ये असणारे जीएस चे क्वेश्चन असतील, त्या क्वेश्चनची असणारी काठिण्य पातळी असेल, त्याचबरोबर मराठी असेल, इंग्रजी असेल, या सगळ्या पेपरचा, त्याचबरोबर तुमचं इंजिनिअरिंगचा असणारे ऍप्टिट्यूड त्यांनी विचारलेलं, या सगळ्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो कुठेतरी आज मुलं हे त्यांना 50 क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करत असताना वेळ पुरलेला नाहीये। आज आयोगाने त्यांना 1.5 तासाचा वेळ दिलेला होता प्रिलिमसाठी, तरी सुद्धा आज तो तेवढा वेळ पुरलेला नाही, मुलांना क्वेश्चन हे कव्हर झालेले नाहीयेत अजिबात। त्याच्यामुळे एकच गोष्ट क्लिअर असेल की पाठीमागे ज्यावेळेस आपण विचार करतो 366 जागेला जर ओपन बॉईजचं कट ऑफ हे 30 लागत असेल आणि लेडीजचं कट ऑफ मात्र 17 मार्काला कट ऑफ होतं, की जिथं सेम कट ऑफ लागलेलं होतं। ओबीसीचा विचार आपण जर करायला गेलो तर ओबीसी मध्ये मात्र जनरल ओबीसीच्या मेलचं कट ऑफ जे होतं ते 30च होतं आणि फिमेलचं सुद्धा किती कट ऑफ होतं, 30च होतं। म्हणजे ओपन सोबत ते कट ऑफ कसं लागतं, सेम लागतं। पण यावेळेस मात्र एक गोष्ट नक्की आहे, यावेळेस जागा किती आहेत आयोगाने दिलेल्या, 199। कारण तुमची जी ही एक्झाम असेल, तुमची सिलेक्शन प्रोसेस असेल, ही 3 टप्प्यामध्ये पार पडली जाणार। ज्याच्यामध्ये पहिली पूर्व परीक्षा तुमची, सेकंडला तुमची मुख्य परीक्षा असेल जे डिसेंबर मध्ये घेणं आयोगाने नियोजित आहे, ते 17 डिसेंबर त्यांनी डेट दिलेली, नियोजित डेट। त्याचबरोबर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला जाणार, म्हणजे 3 टप्पे तुम्हाला फेस करावे लागणार आहेत, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे आता जी तुमची 9 जुलैचा जो पेपर झालेला आहे, या पेपरचा आपण जर विचार केला, थोडंसं अनालिसिस केलं, त्याचबरोबर मुलांचे मतं जर विचारात घेतले, त्यांनी पेपर किती स्कोअर केलेला आहे, त्यांनी किती सॉल्व्ह केलेले आहेत, मग याच्यामध्ये एक होतं की ऍक्युरसीनं पेपर सॉल्व्ह करणं सगळ्यात महत्वाचं होतं। आणि तीच गोष्ट आज तुमच्या कट ऑफ साठी खूप महत्वाची ठरते, की जिथं आज आपण ओपनचा कट ऑफ जर बघितला, जेंट्सचा जनरली कट ऑफ हा 30 ते 35च्या दरम्यान हा लागू शकतो आणि मुलींचा कट ऑफ मात्र हा 20 ते 25च्या दरम्यान लागू शकतो। कारण जर तुम्ही म्हणत असाल की सर पाठीमागच्या वेळेस तर मुलींचा कट ऑफ हा फक्त 17 मार्कच लागलेला होता, मग तुम्ही यावेळेस 20 ते 25 कसं काय सांगताय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस जागा सुद्धा कशा आहेत, आयोगाने कमी दिलेल्या जागा आहेत, म्हणजे 199 जागा आहेत। म्हणजे ते काय करू शकतं, मेन्सला तुमच्या आज ते कमीत कमी मेन्सला एका जागेसाठी 10 मुलांना बोलवेल। जर अजून मुलं त्यांना जशी पाहिजे असतील तशी मुलं जर भेटत नसतील तर ते 12च्या रेशोला जातं। आणि आयोगाचं एक वैशिष्ट्य आहे की जर का मुलं त्यांच्याप्रमाणे जर भेटत नसतील त्यांना, तर तो रेशो खाली उतरवत असतं, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूची पण फेस आहे, त्याच्यापुढे इंटरव्ह्यू तुम्हाला फेस करायचा आहे, त्याच्यामुळे ते कट ऑफ खाली आणतं। म्हणजे नक्कीच पेपर पाठीमागच्या पेपरपेक्षा हा डिफरंट होता। सिलेबस तुमचा रिवाइज केलेला आहे, पूर्ण प्रिलिमचा सिलेबस असेल, तुमची मेन्स असेल, ही नवीन सिलेबसची असणारी ही पहिलीच एक्झाम होती। त्यामुळं मुलांच्या मनामध्ये खूप असा गोंधळ होता की आपलं कट ऑफ किती लागेल प्रिलिमचा, आपण मेन्स साठी क्वालिफाय असू की नसू।
म्हणजे मेन्सला आपल्याला संधी असेल की नसेल, हा जो मुलांच्या मनामध्ये असणारा जो डाऊट असेल, हा डाऊट मात्र नक्की या व्हिडिओमुळे क्लिअर होईल. कारण आपण जे आपल्या क्लासने जे आरटीओ साठी जे कट ऑफचा व्हिडिओ आपण जो टाकलेला होता, अप्रॉक्सिमेटली आपलं प्रेडिक्शन एकदम तंतोतंत ते खरं ठरलेलं आहे. कारण आपण जो कट ऑफ सांगितला होता त्या प्रमाणातच तो कट ऑफ सुद्धा लागलेला असेल. मग तिथं जेंट्स असेल आणि लेडीज असेल दोन्हींचा सुद्धा, तसंच सिव्हिलचा सुद्धा कट ऑफ मित्रांनो एक लक्षात ठेवा. मनामध्ये जर तुमच्या काही गोंधळ असेल तर तो अगोदर पूर्णपणे बाजूला काढा आणि एकच करा की आपल्या मुख्य परीक्षेवरती फोकस करा. मग भले याच्यामध्ये ज्या मुलांना पेपर कव्हरच झालेले नाहीये, ज्यांचा स्कोर आता मी जे कट ऑफ सांगितलंय, मुलींचं 20 ते 25च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतं, तर मुलांचा मात्र 30 ते 35च्या रेंजमध्ये, त्याच्या पुढे त्यांचा कट ऑफ जाणार नाहीये. ज्याही मुलांचा याच्या दरम्यान स्कोर असेल त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करायला काही हरकत नाहीये. नक्की तुमचा प्रिलिमचा रिझल्ट येईल आणि शेवटी मुख्य परीक्षेचा स्टडी तरी तुम्ही कराच, कारण पुन्हा 2018ला तुमच्यासाठी जाहिरात येतात अजून, जेणेकरून अभ्यास केलेला वाया जात नसतो. जरी एखाद्यांचा स्कोर कमी आलेला असेल तर त्यांनी अजिबात निराश होऊन जाऊ नका. पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला चालू करा. आणि ज्यांचा स्कोर याच्या दरम्यान असेल त्या मुलांनी मात्र नक्कीच काय करावं की मेन्सला डोळे झाकून तयारी करावी. मनामध्ये असणारा जो गोंधळ असेल, जी एक संभ्रमावस्था असेल की कट ऑफ बाबा किती असेल आपला, तो पूर्णपणे क्लिअर करावं. आपला स्कोर जर आता मी सांगितल्याप्रमाणे जर 20 ते 25च्या दरम्यान मुलींचा असेल आणि मुलांचा 30 ते 35च्या दरम्यान जर असेल तर त्यांनी मात्र नक्की मुख्य परीक्षेची तयारी करायला सुरुवात करावी. कारण ते नक्की कॅन्डिडेट हे मुख्य परीक्षेसाठी काय झालेले असतील, क्वालिफाय झालेले असतील. कारण आताच तुमच्या हातामध्ये हा वेळ आहे की जी मुलं प्रिलिमचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात, ऍक्च्युअली तसं जर आपण बघितलं तर, कारण त्या मुलांना कॉन्फिडन्स नसतो, मनामध्ये कुठेतरी गोंधळ असतो, आपला रिझल्ट येतो की नाहीये हा एक गोंधळ असतो. मग अशा वेळेस होतं काय, जर तुमचा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये जनरली हा 3 महिन्याचा गॅप असतो. जर का आपला कट ऑफ याच्यामध्ये असेल तर आपण आता जर मुख्य परीक्षेचा अभ्यास जर चालू केला तर तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा कसे राहाल, पुढे राहा. परंतु तुम्ही जर रिझल्टची वाट बघत बसाल प्रिलिमची, मग रिझल्ट आल्यानंतर आपण तयारी करू, तर त्यावेळेस मात्र ज्या मुलांनी अगोदरच तयारी चालू केलेली असेल ते मुलं मात्र नक्कीच तुमच्या पुढे असतील. कारण कॉम्पिटिशन असणार आहे. या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला मात्र एकच गोष्ट करावं लागते, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्री प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि मुख्य परीक्षा मात्र ही तुमची टोटली टेक्निकल वरती असेल, कारण प्रिलिमला तुम्हाला नॉन टेक्निकल होतं. मग त्याचमुळं या एक्झामचा जो कट ऑफ असेल, हा कट ऑफ मात्र मुलींचं कट ऑफ हे 20 ते 25 क्रॉस करणार नाहीये, 25च्या पुढे ते जाणार नाहीये. आणि मुलांचं कट ऑफ मात्र 35 क्रॉस करणार नाहीये. कारण पेपर त्याच्या माध्यमातून जर बघितला आपण तर हा पेपर तसा ओके होता, कारण स्कोर तुम्ही करू शकत होता. फक्त एकच प्रॉब्लेम होता की तो प्रॉब्लेम असेल तो म्हणजे तुम्हाला वेळ पुरलेला नसेल. तरी आयोगाने तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा तास दिलेला होता, म्हणजे 1.5 तास तुमच्यासाठी वेळ होता, तरी सुद्धा त्यासाठी वेळ पुरत नव्हता. तुमचं ऍप्टिट्यूड वगैरे हार्ड होतं. आणि जीएसचे क्वेश्चन जर तसे बघायला गेले तर ते क्वेश्चन सुद्धा कन्सेप्ट बेसिसवरती क्वेश्चन होते, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हते ते विचारले. ज्यावेळेस आपण स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतील तर आपण काय करू शकतो, सरळ सरळ उत्तर त्याचे आपल्याला माहित असतात, आपण ते देऊ शकतो उत्तर. परंतु एखादा प्रश्न तुम्हाला कन्सेप्च्युअल जर विचारलेला असेल तर अशा वेळेस मात्र एक गोष्ट क्लिअर असते, ती गोष्ट म्हणजे की बाबा उत्तर आपलं करेक्टली आहे की नाही. त्यासाठी एकच करा की जर का मुलींचा एवढी शुअरिटी आहे की जरी 17 कट ऑफ हा पाठीमागच्या एक्झामच्या वेळेस असेल किंवा मुलांचा 30 जरी पाठीमागचा असेल 2015चा, तरी सुद्धा हा पेपर ज्यावेळेस आपण बघतो कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, यावेळेस मात्र मुलांचा कट ऑफ हा 30 ते 35च्या दरम्यान लागतो आणि शुअरली लागेलच तेवढा तो. आणि मुलींचा मात्र 20 ते 25च्या दरम्यान कट ऑफ राहील, याच्या पुढे शुअरली कट ऑफ जाणार नाही. म्हणजे नक्कीच जसं मुलांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेला होता असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा जो आपण व्हिडिओ टाकलेला प्रेडिक्शनचा, ज्या मुलांनी त्यानुसार तयारी केली होती, आज ते मुलं नक्कीच बाकीच्या मुलांपेक्षा पुढे आहेत. त्यामुळे एवढा विश्वास आहे आम्हाला की तुम्ही सुद्धा नक्कीच की एवढा जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही नक्कीच मनामधला असणारा तुमचा गोंधळ बाजूला काढून पूर्णपणे तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी स्वतःला झोकून द्या आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी तुम्हाला आमच्या इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी कडून मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तुम्हाला नेहमी वारंवार आम्ही तुमच्या सोबत असू की जेणेकरून तुम्ही यश संपादन करत असताना की तुम्हाला कधीही जरी कुठल्या काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, आज ऑल ओव्हर महाराष्ट्रातली मुलं हे आज आमच्या ऑफिसला फोन करून विचारतात की सर यासाठी मटेरियल कुठलं वापरावं लागेल, हे काय करावं लागेल, कट ऑफ काय असेल.
त्याप्रमाणे नक्की तुमच्या सुद्धा क्वेरी ह्या सगळ्या क्लिअर केल्या जातील. त्यामुळे एकच करा की मुख्य परीक्षेला मनामध्ये असणारा गोंधळ हा बाजूला काढून मुख्य परीक्षेसाठी सुरुवात करा. हातामध्ये तुमच्या वेळ आहे. नक्कीच तुमच्या पोस्ट वाचून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही. नक्की पोस्ट ती तुमची असेल. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट.